नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची शिलाई करण्याची सोपी पद्धत। आता इथे मी अस्तरवरती कटिंग केल्यानंतर अस्तर पूर्ण मेन ब्लाउजच्या कापडाला जोडून घेतलेला आहे। आता आपण शिलाई कशा पद्धतीने करायची ते पाहूयात। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता प्रिन्सेस कटचं कटिंग करताना मी सेंटरला हा जो पॉइंट देत आहे, या पॉइंट वरती शिलाईचं मेन मेजरमेंट असतं। आता हा पॉइंट म्हणजे फुल बस्ट पॉइंट आहे हा। तर यासाठी तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल तर कटिंगचा व्हिडिओ पाहावा लागेल। प्रिन्सेस कट ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, ती तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला शिलाई करण्याची पद्धत कळेल। आता आपण कटिंग करताना जे मार्जिन वाढवलेलं असतं म्हणजेच अर्धा इंचाचं, ते मार्जिन इथे आपण शिलाईमध्ये कव्हर करणार आहोत। आता शिलाई करताना पण सेंटर पॉइंट पासून पुढेच म्हणजे जिथं पॉइंट दिलेला आहे फुल बस्ट, तिथून मी वरच्या बाजूने अगोदर शिलाई करून घेतलेली आहे आणि नंतर उरलेला भाग खालच्या बाजूने शिलाई करून घेणार आहे। आता इथं जर तुम्ही अगदी वरच्या टोकापासून कापड ठेवलं आणि मग एकसारखी शिलाई मारली तर जो पॉइंट आहे फुल बस्ट पॉइंट, तो बरोबर पॉइंटला येईलच असं नाही, कारण आपण हे जे कटोरी असते प्रिन्सेस कटची त्याचं मार्जिन खालच्या बाजूने वाढवतं, त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं। तर हे होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने अगोदर सेंटरपासून अर्ध्या भागाची शिलाई करून घ्यायची आणि नंतर उरलेल्या अर्ध्या भागाची शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आता शिलाई करतानाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिलाईचं जे मार्जिन आहे ते एकसारखं असलं पाहिजे, कमी जास्त नाही, तरच आकार व्यवस्थित दिसतो जो आपण कटिंग करताना दिलेला आहे। तर हे अशा पद्धतीने मी कटोरी जोडून घेतलेले आहे, किती गोल आणि एकदम योग्य असं पूर्ण मार्जिनसह। तर हा पार्ट जोडून झालेला आहे। आता खाली थोडंसं एक्स्ट्राचं दिसते, जसं की मी तुम्हाला म्हटले की आपण कटोरी वाढवताना थोडासा पार्ट कमी जास्त होऊ शकतो। तर ते आपण नंतर कसं करायचं ते पाहूयात। त्याआधी आपण या शिलाईवरती पुन्हा एक डबल शिलाई मारून घेतलेली आहे, जसं आपण ब्लाऊज शिवताना करतो, आणि खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तिथपासून शिलाई मारलेली आहे। आता हे लगेच कट नाही करायचं, अगोदर दुसरा भाग रेडी करायचा। सेम याच पद्धतीने जिथे आपला फुल बस्ट पॉइंट असतो त्या पॉइंटपासून पुढेच वरती शिलाई मारायची आहे। या टोकापासून त्या टोकापर्यंत शिलाई मारायची नाही, फुल बस्ट पॉइंट चुकू शकतो आणि कटोरीचा शेपही चुकू शकतो। तर दोन्ही बाजूचे पार्ट अशा पद्धतीने योग्य पद्धतीने जोडून घेतले की तुमचा फुल बस्ट पॉइंट चुकणार नाही। आणि जिथे तुम्हाला आता दोन्ही बाजूच्या पट्ट्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत, आपण त्या कटोरी बसवूया। तर हे पहा, आता ही पट्टी जोडताना ब्लाऊजचा जो मेन सुईचा पार्ट आहे त्याच्या वरच्या बाजूने ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची, जी शिलाई मारलेला भाग आहे तो अशा पद्धतीने वरती येईल असा व्यवस्थित ठेवायचा आहे। आणि फ्रंट पार्टचा 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून घ्यायची आहे। जसं की आपण कमर पट्टीचं पण 1/4 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणूनच इथे पण 1/4 इंचच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजेच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कमी जास्त होणार नाही। आता ही पट्टी अशा पद्धतीने पूर्ण बाहेर पलटून घ्यायची आहे। ब्लाऊजचा जो पार्ट आहे तो पट्टीच्या बाजूकडून घ्यायचा आहे, त्यावरती एकदम किनाऱ्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे, जसं की आपण कमरपट्टी घेतो। आता इथे तुम्ही जर हात शिलाई करणार असेल तर तुम्ही 5 नंबरची टिप मारू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही आहे ती रेग्युलर शिलाई मारू शकता। अशा पद्धतीने राईट पार्ट तयार झालेला आहे, त्याच पद्धतीने आपण लेफ्ट पार्ट पण तयार करून घेत आहोत। तर मैत्रिणींनो, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पण 1 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असे प्रकार पडतात। तर आता हा सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची शिलाईची पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंगचा किंवा शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येऊ। तर चला, मी दोन्ही बाजूला पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। आता इथे नेक्स्ट पार्ट येतो तो इथे हुक पट्टी आणि आय पट्टी बनविण्याचा। आता प्रिन्सेस कट ब्लाऊजला पण आपण रेग्युलर ब्लाऊजला ज्या पद्धतीने हुक पट्टी आय पट्टी बनवतो तशीच बनवायची आहे। अगोदर ब्लाऊजची उंची चेक करून घ्यायची आहे, दोन्ही पार्टची एकसारखी उंची असायला हवी, नसेल तर थोडंसं कट वगैरे करायचं असेल तर करून घ्यायचं, पण ते गळ्याच्या बाजूकडून। पण खरं तर जास्त जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य शिलाई मार्जिन घेऊन योग्य शिलाईवरती शिलाई मारली असेल
तर कमी जास्त होणार नाही, पण जर शिलाईमध्ये थोडंसं कमी जास्त कापड गेलं तर उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतं. आता या पट्ट्या बनवताना खालच्या बाजूने जवळजवळ मी अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच असं कापड एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि इथे आपण 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, एक हुक पट्टीसाठी आणि एक आय पट्टीसाठी. आता हुक पट्टीसाठी आणि आय पट्टीसाठी दोन्ही पट्ट्या तयार करताना अगोदर एका बाजूने कापड दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे, कारण दुमडलेला भाग खालच्या बाजूने आपण ठेवणार आहोत. आता आपण सगळ्यात आधी आय पट्टी बनवून घेऊयात. आता इथे पण आय पट्टी आणि हुक पट्टी बनविण्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तो व्हिडिओ कशा पद्धतीने हुक पट्टी आणि आय पट्टी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण अपलोड करूयात. तर चला, इथे तुम्हाला मी दाखवत आहे की मी आय कशा पद्धतीने बनवले आहे ते. याची एकदम डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आता मी आय पट्टी बनवून घेतलेली आहे आणि हुक पट्टी पण आपली बनवून तयार झालेली आहे. तर आता मी ही ब्लाऊजवरती ठेवून तुम्हाला दाखवते किती छान सुंदर फिनिशिंगसह आपलं पुढचं फ्रंट पार्टचं प्रिन्सेस कट फ्रंट पार्टचं स्टिचिंग करून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.